नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो यांची सातमाईंचं रान ही कादंबरी. आणि या कादंबरीच्या पहिल्या भागातलं आजचं प्रकरण नागो काकांचं आगळं वेगळं लग्न. या प्रकरणात आपण बघितलं की नागो काकांना मंगीशीच लग्न करायचं होतं. दोन्ही काका मंगीला घेऊन सातमाईंच्या वाड्यात आले. शेवटी मंगी नागो काकांच्या पायावर डोकं ठेवून रडायला लागली. आता पुढे. नंतर बुधवार उजाडला. आजीनं शनिवारी सकाळी सातमाईंच्या पारावर मंगी आणि नागो काकांचं लग्न करायचं ठरवलं. रामदास काका शिरगुप्पीला आमंत्रण पत्रिका आणायला आणि त्या म्हाळसादेवीच्या भटांना शनिवारी सकाळी सातमाईंच्या वाड्यात येण्यासाठी सांगायला गेले होते. त्यावेळी कधी नाही ते आरा काका आमच्या वाड्यात आले. आल्या आल्या ते आजीच्या पायाला हात लावून तिच्या जवळ बसत म्हणाले, "आये, सर्व ठीकठाक चाललं आहे ना? मला नाग्याच्या लग्नाबद्दल माहिती आहे. तुला काही मदत लागली तर सांगावा, पाठव, मी लगेच येईन." तसं आजी जरा रागावूनच म्हणाली, "हे तुझं बरं आहे आरा. अरे तू फोन ते गोठल्यावर तू विचारायला येणार आई तूप करायचं आहे का? हे बघ, मी मंगीसाठीच लोकमत घेण्यासाठी गाव बैठक बोलवली होती, तेव्हा का नाही आलास तू? आणि आत्ता म्हणतोयस काही मदत लागली तर लगेच येईन." तसे आरा काका इरली काकूंनी दिलेला चहा घेत हसत हसत म्हणाले होते, "आये, मी गाव मताला विचारत नाही. आता मंगीला सातमाईंनी पसंत केल्यावर हे लग्न होणारच हे मला माहिती होतं, म्हणून मी आलो नव्हतो. तसं नाग्यानी मला आणि सीतेला सगळं येऊन सांगितलेलं होतं. त्याला फक्त मंगीच्या जातभाईंची भीती वाटतेय. ते येऊन इथे काही राडा तर करणार नाहीत ना? तरी मी त्याला सांगितलं की गाव आणि सातमाई पाठीशी आहेत ना, मग काहीही होणार नाही." हे ऐकल्यानंतर आजीसुद्धा काळजीनं म्हणाली, "आरा, मला सुद्धा तीच भीती वाटते रे. अरे यल्लम्माच्या पुढे होणाऱ्या आराधनिकेला ती माणसं काही असं सुखासुखी लग्न करू देतील का? अरे देवीला वाहिलेली बाई लग्न करत नाही अशी त्यांची प्रथा आहे. तरी आये, मंगीला कुणी देवीला वाहिलेलं नाही आहे. त्यात त्यांची यल्लम्मा देवी तशी आमच्या सातमाई आहेत. जर सातमाईंची इच्छा आहे मंगीनं लग्न करून नागोचा संसार करून त्याची सून व्हावं, तर त्या गोष्टीला कोण आडखटी घेणार आहे? जर आये कोणी इथे आलं ना तर आम्ही बघून घेऊ, तू नको चिंता करूस." नंतर आरा काका आपल्या घरी निघून गेले. थोड्या वेळानं रामदास काका लग्नाच्या आमंत्रण पत्रिका घेऊन आले होते. आजीनी सर्वप्रथम हळद कुंकू लावून नागो मंगीची लग्नपत्रिका सातमाईंच्या पुढे ठेवली. दुसरी झपाटलेल्या बाभळीच्या रानात झपाट्यासाठी ठेवली गेली आणि नंतर गावात त्या वाटण्यात आल्या होत्या. माझी आजी स्वतः इरली काकू व रामदास काकांना घेऊन दौलती खोतांच्या वाड्यात गेली, तेव्हा दौलती काका ओसरीवर पान खात बसलेले होते. आजी त्यांना आमंत्रण पत्रिका देत म्हणाली, "दौलती पोरा, आमचं चुकलं, माफ कर. पण पोरा, सातमाईंच्या पुढे मी तरी काय करणार आहे? त्यांचं म्हणणं डावलून मी कमळीला कसं वाड्यात घेणार पोरा रे?" तेव्हाच दौलती खोतांनी संतापानं उठून ती आमंत्रण पत्रिका फाडून टाकत ते ओरडले होते, "आये, सातमाईंच्यामुळे मी गप्प बसलो, नाही तर मी नागोला जित्ता गाडला असता. तरी आता तुम्ही पुन्हा आम्हाला चिडवायला इथे येऊ नका, त्याचा परिणाम चांगला होणार नाही." एवढं संतापानं बोलून ते उठून आत गेले. आजी काहीच बोलली नाही. तेव्हा तिने नंतर लिंबोण्या काकांना आणि राम काकांना जाऊन त्या आमंत्रण पत्रिका दिल्या. तेव्हा त्या दोघांनी त्या फाडल्या नाहीत, पण ते काही न बोलता निघून गेले होते. तेव्हा रमी काकू पुढे येऊन आजीला म्हणाल्या, "आये, जरा बसा, चहा टाकते." तेव्हा आजी काही न बोलता निमूटपणे आपल्या वाड्यात आली होती. तरी आजीनं खालच्या खोतांना स्वतः जाऊन ती मानाचं आमंत्रण देऊन आलेली होती. आबा पाटील लग्नाच्या एक दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारी सहकुटुंब आलेले होते. आमच्या नागो आणि मंगी काकूचं लग्न शिरगुप्पीच्या त्या म्हाळसादेवीच्या भटजींनी सातमाईंच्या पारावर लावलं, तेव्हा मंगीचं कन्यादान सदप्पा काकांनी केलं होतं आणि सर्व मांजरीवाडी आमच्या वाड्यात जमली होती. फक्त खालचे खोत आलेले नव्हते.
आमच्या वाड्यानं लग्नाच्या जेवणावळीचा अगदी थाट उडवून दिला होता. या लग्नात काष्टा रामोश्याच्या कुलू किरय्यानं 16 बकऱ्या आणि 20 कोंबड्या कापल्या होत्या. आणि काष्टा रामोश्याच्या देखरेखीखाली रामोश्याच्या बायकांनी झणझणीत तिखटाचा स्वयंपाक केला होता. तर आनंदी आत्या, इरली काकू, गुणा काकू, दुमी व गंगी काकू, सीता काकू यांनी पुरणपोळ्या, वरण भात, उसळी, भाकऱ्या, चटण्या आणि खिरीचा स्वयंपाक केलेला होता. त्यावेळी मंगी नागोच्या हातानं आजींनी सातमाईंना व झपाट्याला आणि सयाजीरावांच्या सर्व कुटुंबाला पानं ठेवली होती. नंतर बांधावरच्या शेतातल्या भूतांना देखील पानं ठेवली. तेव्हा दुसऱ्याच दिवशी गावातली पोरं आमच्या बांधावरील भूताच्या उलट्या लेंड्या पाहायला धावली होती. आमचे सुरेश रमेश दादाही चिकोडीहून लग्नाला आले होते. तेव्हा सुरेश दादा हसत हसत नागो काकांना म्हणाला, नागो मामा, आमची मामी आम्हाला आवडली बरं का. मामा, तुम्हाला लैला मजनू माहिती नसतील. म्हणजे ती एक प्रेमिक जोडी होती. त्यात मजनू हा गोरापान आणि देखणा होता, तर सुंदर लैला काळी सावळी होती. हा मजनू लैलाच्या प्रेमाने इतका वेडा झाला होता की त्याला लैलाचं रंगरूप, जातपात काही दिसलं नाही. तुम्ही सुद्धा त्या मजनूचा कित्ता रंगवलाय बरं का. मामा, तुम्ही खरंच खूप मोठे आहात. आणि एवढा वेळ सुरेशचं बोलणं आपल्या गालावर हात ठेवून नवलानं ऐकणारी आत्या आश्चर्यानं सुरेशला म्हणाली, सुरेश पोरा, शाळेत हे सर्व तुम्हाला शिकवतात? त्या लैला मजनूच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तेव्हा सुरेश आणि रमेश दादा आपल्या आईकडे बघून फक्त हसले होते. आमचे लंगड्या किन्ना काका मात्र नागो काकांच्या ह्या आचाट कर्तृत्वावर बेहद्द खुश झाले होते. खरं तर सातमाईंमुळे फक्त 13 वर्षाची ही कोवळी काकडी त्याला मिळाली होती. त्यात आता ह्या लग्नामुळे वरच्या आणि खालच्या खोतांमध्ये जे वैर सुरू झालं होतं ते तर त्यांना फारच आवडलेलं होतं. गावात ह्या दोन्ही खोत घराण्यांमुळे बाकीची घराणी दबली गेली होती. तेव्हा या खोतांच्या वैराचा आपण कधीतरी फायदा उठवायचा असं त्यांनी मनोमन ठरवून टाकलं होतं. आणि नेहमीच इरसाल बोलणारे आमचे लंगड्या किन्ना काका त्या लग्नाच्या भर पंक्तीत मटणाची नळी चोखत मुद्दाम आमची मान खाली घालण्यासाठी जोरात म्हणाले होते, आता मंडळी, आम्हाला आमच्या नाग्याचं हे जगावेगळं प्रेमप्रकरण फार आवडलं बुवा. त्याचं काय आहे, माणसात ज्याची त्याची आवड वेगवेगळी असते. कुणाला साधा वरण भात आवडतो तर कुणाला मटण वडे, तसंच कुणाला कोवळी काकडी तर कुणाला पुरणपोळी. तशी प्रत्येक बाप्यात एका बाईबद्दलची वेगवेगळी आवड असते. कुणाला फटाकडी लवंगी मिरची आवडते तर कुणाला साधं भरलेलं वांगं आवडतं, तर कुणाला हापूस आंबा आवडतो, कुणाला कोवळी काकडी आवडते. आपल्याला काय हो, आपण यायचं, फक्त आशीर्वाद देऊन टाकायचा. आणि त्या पंक्तीत बसलेल्या सर्वांनी किन्ना काकांच्या सांगण्याचा मतितार्थ उमजून आजीकडे बघून खाली मान घातली होती. ते बघून आजीचं टाळकंच फिरलं होतं. या किन्ना काकाचं असंच होतं, ते काहीही चांगलं बघत नसत आणि नेहमी वाकड्यातच शिरत. त्यावेळी आजी एकदम जोरात म्हणाली, किन्ना, तुझ्या बायकांच्या आवडीनिवडीबद्दलचं मत मला माझ्या वाड्यात नको. अरे पोरा, बायको सरळ पसंतीनं करायची, पण नंतर वाकड्यात शिरून कुणाला फसवून पाठ लावायचा नसतो. तेव्हा तू तरी बायकांच्या पसंती सांगू नको, गप गुमान जेव. मग आमचे लंगड्या किन्ना काका एकदम गप्प झाले होते. आमच्या फार चांगल्या अंतःकरणाच्या मंगी काकू लक्ष्मीच्या पावलांनी चालत सुवासिनींकडनं भाकर तुकडा ओवाळून घेत आमच्या सातमाईंच्या वाड्यात आल्या. आपल्या नागोसाठी सातमाईंनी अचूक पारख केलेली होती. लग्नाची जेवणावळ संपल्यावर माझ्या धूर्त आजीनं मंगी काकूंना आणि नागो काकांना अगदी जोडीनं सर्व गावकऱ्यांच्या पाया पडायला सांगितलं. हे असं पहिल्या वेळीच घडलं होतं, पण त्यामुळे सगळे गावकरी भलते खुश झाले. त्यांनी मंगीला आपली सून मानून आशीर्वाद दिला. आमच्या मंगी काकू आणि नागो काकांचं लग्न छान पार पडलं. गावानं मंगी काकूंना आपली सून मानली. त्यानंतर 2च दिवसांनी भल्या पहाटे मंगी काकूचे ते जादभाई नातेवाईक यल्लम्माच्या भक्ताला बरोबर घेऊन सातमाईंच्या वाड्यासमोर मंगी काकूंना शिव्या घालत येऊन ठाकले होते. त्या बाहेरच्या गर्दीच्या आवाजानं आमचा वाडा जागा झाला होता. आजीला कळलं की हे मंगीचे नातेवाईक जादभाई इथे आले. त्यावेळी आमचा सर्व वाडा दाराजवळ येऊन उभा राहिला होता.
आजीनं हलकंच दार किलकिलं करून बघितलं तर 100-200 माणसं हातात कुऱ्हाडी, विळे आणि इतर हत्यारं घेऊन मंगीला हाका मारत उभी होती. आता त्या सर्वांना आमच्या सातमाईंबद्दल माहिती होतं, परंतु त्यांचा त्यावर विश्वास नव्हता. त्यांचा फक्त आपल्या यल्लम्मावर, आपल्या दैवतावर विश्वास. आजीला त्यावेळी माहिती होतं ही जात जर चिडली तर ती जीव घेतल्याशिवाय किंवा जीव दिल्याशिवाय मागे हटायची नाही. ती सर्व हत्यारबंद माणसं मंगी काकूंना हाका मारून बाहेर बोलवत होती आणि बिचाऱ्या मंगी काकू घाबरून थरथरत आजीकडे बघत आनंदी आत्याला घट्ट बिलगून बसल्या होत्या. त्या संतापलेल्या जमावापुढे आपल्या 5 तरुण मुलांना उभं करण्यास आजी काही धजावली नाही. रामदास काका आजीला म्हणाले होते, "आई, आम्ही आमची हत्यारं घेऊन बाहेर जातो." तसं आजी संतापून म्हणाली, "रामदास, तू येडायस का खोळा आहेस? कुणीही बाहेर पडायचं नाही. ती माणसं किती आहेत माहिती आहे?" तसं शिवा काका म्हणाले, "आई, आम्ही असं त्यांना घाबरून आत लपलो तर ती माणसं वाड्याला वेढा घालून मंगी वहिनींना घेऊन जातील. आता काय व्हायचं आहे ते होऊन जाऊन दे. आम्ही आमच्या कुऱ्हाडी घेऊन बाहेर पडतो आणि तोपर्यंत गाव गोळा होईलच की." तेव्हा आजी शांतपणे म्हणाली, "अरे शिवा, तुम्ही बाहेर गेला तर अगोदर तुम्हा सगळ्यांना तोडतील आणि मंगीला घेऊन गाव गोळा व्हायच्या अगोदर पळून जातील. या कर्माला मी घाबरते. आता मी सांगते तसं करा. आनंदे, इरले, गुणे, तुम्ही मंगी, आत्मा, तुका, सगुणा आणि मुरलीला घेऊन बाभळीच्या रानातून लंगड्या किन्नाच्या घराजवळ बाहेर पडा आणि अगोदर काष्टा रामोश्याला, किन्नाला आणि सदाप्पाला सांगा. नंतर तुम्ही बाहेर पडून गाव गोळा करा. तोपर्यंत मी ह्या सगळ्यांना अडवून ठेवते. तसंच मंगी, सगुणा आणि मुरलीला किन्नाच्या वाड्यात ठेवा. तुम्ही वाड्यात परत जा आणि आत्मा, तुका, तुम्ही काष्टाच्या रामोशी वाडीत जाऊन आरा काकांच्या वाड्याकडे जा." तसं आनंदी आत्या त्या सगळ्यांना घेऊन मागच्या दारापाशी धावली. आजी रामदास काकांना म्हणाली, "तुम्ही सगळेजण तयारीत राहा, पण मी बोलवल्याशिवाय बाहेर यायचं नाही." तसं काळजीनं रामदास काका आणि शिवा काका म्हणाले, "आहे, पण त्यांनी तुला काय केलं तर?" "नको नको, नागोला इथे राहू दे, आम्ही येतो तुझ्याबरोबर." तसं आजी दाराकडे जात म्हणाली, "हे बघ शिवा, आता वेळ नाही आहे. तुम्ही तयारीत इथेच थांबायचं आहे." एवढं बोलून ती बाहेर गेली. आजीनं आपल्या मागं वाड्याचं दार ओढून घेतलं आणि ती एकदम त्या जमावापुढे जाऊन म्हणाली, "अरे सकाळी सकाळी माझ्या वाड्यासमोर तुम्ही का गर्दी केली रे?" तेव्हा त्यांचा म्होरक्या पुढे झाला. त्या सर्वांचं एकच म्हणणं होतं, मंगीची आई यल्लम्माची आराधनिका होती आणि तिच्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे मंगीला आराधनिकाच व्हायचं आहे. तिचं लग्न करून एका पुरुषाबरोबर संसार करणं त्यांना मुळीच मान्य नव्हतं. असं लग्न करून यल्लम्माची प्रथा मोडणं ते कदापिही सहन करणार नव्हते. तर तो यल्लम्माचा पुजारी आपली करंगळी घालून मंगीचं कौमार्य भंग करून तिच्या कौमार्याचा रक्ताचा टिळा यल्लम्माला लावून तो यल्लम्माचा प्रसाद म्हणून तिला भोगणार होता आणि नंतर ती कुणाला हवी असेल तर यल्लम्माच्या नावानं चांग भलं करून ती राहणार होती. आणि यल्लम्माच्या पुजाऱ्यानं मंगीचं कौमार्य अजून भंग केलेलं नव्हतं. तेव्हाच त्यांना तिचं लग्न झाल्याचं समजलं. ते लग्न अमान्य ठरवून ते सगळेजण मंगी काकूंना न्यायला आले. ती सगळी मंडळी प्रथम शिरगुप्पीला गेली होती. कुणीतरी त्यांना खोत तिला घेऊन मांजरीवाडीला गेले असं सांगितल्यावर ती मंडळी इथे आली होती. आणि त्यांचा तो म्होरक्या आजीसमोर उभं राहून म्हणाला, "आये, यो समजा हो चालायचं नाही. आम्हासना आत्ताच्या या वक्ताला मंगी पाहिजे, नाही तर तुझा वाडा उभा राहायचा नाही. आम्ही तो पेटवून शान देऊ. यो मी आत्ताच सांगतो, जा मंगेला हुवान." तसं आजी कमरेवर हात ठेवून म्हणाली, "अरे पोरा, तू कुठल्या मंगीबद्दल बोलतोय? अरे तिचं माझ्या पोराशी लग्न होऊन 2 दिवस झाले. आता ती माझी सातमाईंची आणि गावाची सून आहे आणि माझी सून वाड्याच्या बाहेर जाणार नाही." तेव्हा तो म्होरक्या सरळ आजीसमोर उभं राहून आपली लाठी धाडकन तिच्या पुढ्यात आपटून ओरडला, "यो बघा आये, मंगीचा वराड होऊ दे नाही तर नाही होऊ दे, त्यो आमचा आम्ही बघून शान घेऊ. तवा तू अगोदर मंगीला बाहेर बलिव.
का आम्ही वाड्यात जाऊन शांतीला बाहेर काढायचा यो तू ठरवू. आणि ते सगळे लोक पुढे सरकले होते. मंगीचं असं झटपट लग्न होईल असं त्यावेळी कोणालाच माहिती नव्हतं. त्या आणीबाणीच्या वेळी न घाबरता आजी इथे तिथे बघत म्हणाली, हे बघ पोरा, तू आता मंगीला नाही मागत तर माझ्या आणि सातमाईंच्या सुनेला मागतोय. तेव्हा तो यल्लम्माचा भगत पुढे येऊन म्हणाला, अये, मंगीनं आमासनी न विचारता वराड केला. आता तिचा काय करायचा आहे तर आम्ही बघून शान घेऊ. तू आधी मंगीला बाहेर घेऊन शान ये आणि मंगी यल्लम्माची आराधनिकाच होणार ही ध्यानात ठेव. एवढं बोलून ती सगळी माणसं एकदम आजीवर चालच करून आली होती. त्यावेळी मात्र आजीनं ठोठो करून बोंब मारली की अरे धावा रे धावा, माझ्या वाड्यावर दरोडा पडला. तेव्हा आनंदी आत्या, इरली काकू, गुणा काकूंनी, आत्मानी, तुकानी सगळ्यांनी गाव जागवला होता. आजीनं हुशारीनं मंगव काकांना लंगड्या किन्ना काकाच्या घरी पाठवून दिलं होतं. आमचे माजरी वाडीकर त्यावेळी हातात जी हत्यारं मिळतील ती घेऊन सातमाईंच्या वाड्याकडे धावत सुटली होती. तेव्हाच त्यांनी आजीचा आरडाओरडा ऐकला आणि माईला त्याच्या असं म्हणून गावकऱ्यांनी येऊन त्या सर्व लोकांना चारही बाजूंनी वेढा घातला होता. आमच्या गावकऱ्यांच्या हातात कुऱ्हाडी, भाले, लाठी, कोयता, कुदळी, फावडे ही हत्यारं होती. फक्त सायकलची चेन कोणाच्या हातात नव्हती. त्यावेळी धावत आलेले आरा काका आपला भाला घेऊन त्या लोकांसमोर उभं राहून ओरडले, भाडव्यांनो, आमच्या सुनेला मागायला इथं आला, या की या. जो कोण एक पाऊल पुढं टाकील त्याच्या छातडात हा पहिला भाला घुसेल. तेव्हा आरा काकांच्या जवळ सदप्पा काका कुऱ्हाड घेऊन उभे ठाकले. तेव्हा रामदास काका, शिवा काका, माझे बाबा, विठ्ठल काका, लंगड्या किन्ना काका आणि काष्टा, कुलू, किरैया तसंच सर्व रामोश्यांनी हातात तळपत्या कुऱ्हाडी घेऊन त्या लोकांना चारही बाजूंनी वेढून टाकलं. मंगी काकूंचे ते जाधबाई त्या सगळ्यांना बघून एकदम स्तब्ध उभे राहिले होते. तेव्हा एकदम सदप्पा काका पुढे येऊन त्या मोरक्या पुढे उभं राहत म्हणाले, हे बघा मंडळी, इथे कोणी यल्लम्माची आराधनिका नाही. इथे खोतांची, आमची आणि सातमाईंची सून मंगी नागो खोत राहते. तुम्ही सातमाईंच्या सुनेचा अपमान केला आहे. तिच्या सुनेला यल्लम्माची आराधनिका करायचं ठरवून तुम्ही इथे आलात. आता आमच्या सातमाई तुम्हा कोणाला सोडणार नाहीत. तुमची पोरं बाळं खाऊन ती तुम्हालाही खाऊन टाकेल. तुमच्या 7 पिढ्यांवर तिचा शाप पडेल. तुम्ही सातमाईंची क्षमा मागून इथून निघा. कदाचित ती तुम्हाला क्षमा करेल आणि तुमची पोरं बाळं सुखरूप राहतील. आणि जर तुम्ही पुन्हा इथे मांजरी वाडीत आलात तर सातमाईंची आण घेऊन सांगतो, तुमच्यातला एक माणूस जित्ता बाहेर जाणार नाही. मुडद्यांची रास पडेल इथे. नंतर तुमचे मुडदे आम्ही कडबा घालून जाळून टाकू. तेव्हा अंधश्रद्धेच्या दलदलीत फसलेले ते अशिक्षित जीव सदप्पा काकांच्या त्या धमकीनं घाबरले होते आणि काहीही न बोलता निमूटपणे ते निघूनही गेले. जेव्हा मंगी काकू, सगुणा आणि मुरली किन्ना काकांच्या वाड्यातून आमच्या वाड्यात आले तेव्हा मंगी काकू आनंदी आत्याच्या कुशीत शिरून थरथरत ढसाढसा रडताना म्हणत होत्या, आनंदी अक्का, म्याहून जायची नाही. मला गोठ्या मोर राहू द्या, पण मला हुनं बाहेर काढू नका. रामदास काका तेव्हा म्हणाले, पोरी मंगे, रडू नकोस, आम्ही आहोत. या शब्दांनी मंगी काकू एकदम रडायच्या थांबल्या. जेव्हा नागो काका पुढे सरकून म्हणाले, मंगे लवकर नेहारी कर, मला शेताकडे जायचे, तशी मंगी काकू पटकन आपल्या चुलीकडे निघून गेल्या. पुढे आमच्या खोतांची आणि सातमाईंची सून आमच्या मंगी काकू खरोखर एक आदर्श गृहिणी निघाल्या होत्या. नेहमी हसतमुख, सर्वांना मदत करणाऱ्या. ह्या आमच्या मंगी काकूंनी वाड्यातल्या सगळ्यांचीच मनं जिंकली होती. नेहमी कपाळावर आठ्या घालून सर्वांशी बोलणाऱ्या आमच्या इरली काकूसुद्धा मंगी काकूंशी छान हसून बोलायच्या. म्हणतात ना, आम्रतरू कुठेही रुजला तरी जिभेला स्वाद देणारीच फळं तयार करतो, अगदी तशा आमच्या ह्या गोड मंगी काकू होत्या. वास्तविक रस्त्यावर दरदर भटकणारी आमची मंगू काकू तिच्या ह्या अचानक झालेल्या लग्नानं फार हरखून गेली होती. आपलं लग्न, ते सुद्धा एखाद्या खोतांच्या मुलाशी होईल या गोष्टीची तिने कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. तसं पाहता हा खोतांचा नागो तिला फार आवडत होता. तिच्या स्वप्नात तो अनेक वेळा आलाही होता.
त्याच्या कपाळावर यल्लम्माची तेलातली हळद सोडताना अनेक वेळा तिचा नाजूक हात थरथरला होता. का कोणास ठाऊक ती नागोकडे अगदी 7 जन्मींची ओळख असल्याप्रमाणे ओढली गेली होती. तरी त्याच्याशी खरंच आपलं कधी लग्न होईल याचा विचार तिने कधीही केलेला नव्हता. ते कदापि शक्य नाही हेही तिला माहिती होतं. आपलं हे गोड गुपित त्या वाड्याच्या सातमाईंना आणि यल्लम्माला तिने अनेकदा अगदी डोळ्यात पाणी आणून हलकेच सांगितलं होतं. पण तिच्या त्या सांगण्याचा हा असा अर्थ होऊन खरंच आपलं लग्न त्या देखण्या नागोशी होईल हा विचार तिच्या मनात आलेला नव्हता. तसा विचार करायला ती घाबरत होती. अनेकदा यल्लम्माची हळद नागो काकांना लावताना तिच्या घाबरलेल्या नजरेला त्यांचे ते शांत आणि स्थिर डोळे तिला निरखत तिच्याशी क्षणभर बोलतायत असा सुखद भास तिला अनेक वेळा झाला होता. आणि यल्लम्मा तिच्या त्या अबोल प्रियकरानं तिच्याशी एक शब्दही न बोलता तिच्या मनातलं ते गोड गुपित जाणून तिला आपलंसं केलं होतं. खरं तर पोरगेल्या मंगीला संसार म्हणजे काय, स्वतःचं घर, नवरा, स्वतःची चूल, त्या सुरक्षित घराच्या 4 भिंती हे काही म्हणजे काही माहीत नव्हतं. पूर्वी ती आपल्या आईबाबांबरोबर घरोघरी फिरायची त्यावेळी नेहमी तिच्या बालमनाला प्रश्न पडायचा की आपलं असं 4 भिंतींचं घर का नाही आहे. मुळात घर असतं कसं, त्यात राहणं कसं असतं हेच तिला कधी माहिती नव्हतं. तिला जन्म देणारे ते तिचे आईबाबा यल्लम्माचे भक्त असले तरी ते खरंच तिचे आईबाबा होते हे काही तिला माहिती नव्हतं. ती तिची आई होती पण बा, तिची आई तो यल्लम्माचा पेटारा घेऊन दारोदारी फिरायची तेव्हा तो तिचा बाप म्हणणारा आपल्या उघड्या पाठीवर चापकाचे फटकारे मारत त्याचा रंगीत घागरा आणि पायातले वाळे वाजवत पुढं चालायचा. ती आपल्या आईचा पदर धरून त्याच्या मागे मागे असायची. आणि संध्याकाळी तिचे आईबाप दमल्यावर तिची आई ज्या झाडाखाली 3 दगड मांडून चूल पेटवत असे ते झाड त्यावेळी तिचं घर होऊन जायचं. तिचा तो दारोडा बा रात्री पिऊन तिच्या आईनं मातीच्या खापरीत घालून त्याला जे दिलं असेल ते डोळे बंद करून ओरपून खाऊन आपल्या त्या घाणेरड्या मळक्या घागऱ्यात झोपी जायचा. आणि नंतर अगदी पहाटे उठून अगदी पहिलं मूत टमरेलात घेऊन ते घटाघटा प्यायचा. एकदा तिने आपल्या उवा काढणाऱ्या आईला त्याबद्दल विचारलं होतं. त्यावेळी तिची आई आपलेच केस खरा खाजवत नखात आलेली ऊट टचकन नखावर मारत म्हणाली होती की मंगे असं स्वतःचं मूत पिल्यावर अंग रबरासारखं होतं, अंगावर मारलेलं लागत नाही. पण नंतर मंगीला कळालं होतं की तिच्या आईचं ते सांगणं खोटं होतं. कारण आई गेल्यानंतर तिचा तो रंगीत घागऱ्यावाला म्हातारा बा त्या दिवशी अंगात यल्लम्मा आल्याप्रमाणे आपल्या म्हाताऱ्या पाठीवर मारून रक्तबंबाळ होऊन खाली पडून मेला होता. त्यावेळी सकाळीच तो आपले मूत प्यायला होता, तरी नंतर त्याचं ते तसं झालं होतं. याचाच अर्थ आईने तिला सांगितलं ते सगळं खोटं होतं असंच होतं ना. आणि मंगी ते आजसुद्धा विसरलेली नव्हती. हे सर्व विसरण्याजोगं नव्हतंच ना. तिची ती काळी सावळी नीटनेटक्या रोपाची परंतु घाणेरडा वास मारणारी आई कधी कुणा वाटसुराला घेऊन त्या रस्त्याच्या कडेच्या ज्वारीच्या शेतात घुसायची आणि नंतर तिथून आल्यावर तिच्यावर बोंबळणाऱ्या तिच्या बाला खेकसून ओरडायची की मुडद्या ग बस की. अरे मुडद्या, मी तुझी लग्नाची बाईल असल्यागत कोकलो नाही. घे मुडद्या या दिडक्या घे आणि गुमान दारू आणून छान ढोस. म्या कोणाकडं पण निजीन, तुला काय बोलायचं काम नाही. त्यावेळी तिचा तो बाप देखील त्या 4 दिडक्या उचलून चालायला लागायचा. हे असलं आपल्या आईवडिलांचं संभाषण ती अगदी लहानपणापासून ऐकत आली होती. त्या वाईट आठवणीनं ती शहारली होती. कधी काय व्हायचं, कधी तिची आई जवळपास जळणासाठी लाकूड फाटा गोळा करायला जरा तिच्यापासून दूर गेली की तिचा तो तोंडाला दारूचा वास मारणारा बा आपला घागरा वर करून तिला घट्ट जवळ घेऊन वेडं वाकडं कुरवाळत बसायचा. त्यावेळी ती घाबरून आये म्हणून मोठ्यानं रडायला लागायची. तिची आई आल्यावर तिला हे सांगितल्यावर ती उलट हसत म्हणायची, अगं तो इताळ तसाच आहे बघ, म्या हो नाही तर तुला धरतो, असं म्हणत ती तिला त्याच्याकडे ढकलून द्यायची. असं तिचं हे बालपण विचित्र गेलं होतं. तिला तिच्या त्या घाणेरड्या आईबापाबद्दल कधीच कसलीही आस्था वाटली नव्हती. ते नेहमी तिला फार दूरचे वाटत आले होते.
आईवडिलांच्या त्या बंधनात कधी मायेचे पाश तिला जाणवलेच नव्हते. तिचे हे आईवडील तिला तिच्या नातेवाईकात घेऊन जात त्यावेळी त्या कोवळ्या वयात अनेक विचित्र भयानक अनुभव तिने घेतले होते. तरी नशीब तिचं कोणी कौमार्य भंग केलेला नव्हता. नंतर तिचे आईवडील गेल्यानंतर एकटीच शिरगुप्पीला येऊन यल्लम्माला आपल्या डोक्यावर घेऊन ती दरदर उन्हात भटकली होती. शेवटी त्या यल्लम्माला आणि सातमाईंना तिची दया आलेली असावी. त्यात सातमाईंना असं जगापासून लपून छपून राहिल्यावर काय यातना भोगाव्या लागतात हे माहीत असल्यामुळे कदाचित त्यांनी मंगीला सरळ आपली सूनच करून तिला आपल्या सावलीत ठेवून घेतलेलं असावं आणि मंगी हे आपलं परमभाग्य समजत होती. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. नागोकाका आणि मंगीचं लग्न तर झालं. आता इथून पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे हे ऐकूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार मित्रो.